टोटल 1,000 रुपये खेळाडूंनी दिलेत. हर्ष आणि नैतिक यांनी जो षटकार ठोकला होता त्यासाठी 1,000 रुपये. मिलन शेठ गरत यांच्या वतीने 500 रुपये होती आणि त्याच्यानंतर अरुण दादा मात्रे यांच्या वतीने 500 रुपये होते. पण दोन षटकार झाले होते त्यामुळे 1,000 रुपये दिलेत. चला आपण वळतोय मॅच कडे. चॅलेंजर चिरली आणि त्यांच्या विरुद्ध न्यू यंगस्टर जासई. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण चॅलेंजर चिरली संघाला पाहू शकतो. सार्थक गरत आणि नॉन स्ट्राईक हिटला आयुष मडवी दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅकवर पण अलंकार रसाला पाहू शकतोय. मोठी मॅच. दुसरा सामना कोणता संघ जिंकेल यासाठी महत्वाची मॅच पाहायला मिळेल. पहिला बॉल वेगाने हाताळला. अलंकार रसालचा खोलामध्ये टाकला होता अगदी सार्थकच्या समोर. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना चला जासीची टीम आपण एका बाजूला वा. चला केजे ग्रुप आपली मीटिंग तिथे बाजूला लावा. पुढल्या वर्षामध्ये देखील आपली मॅच पाहायला मिळेल. लोवर फुलटॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळलाय. चेंडू जाईल दंदन करत सीमारेषा पलीकडे. सार्थक गरजच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधील हा पहिला चौकार. काळात या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय दत्ता घरत यांचं आगमन होते. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि विठ्ठल संघाचे विठ्ठल आळीचे खजिनदार यांचं आगमन होते. फार चांगल्या दृष्टिकोनातून विठ्ठल आलीला आज पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. दत्तादायांचं आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्यासोबत विवेक केशनाथ म्हात्रे यांचं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा काँग्रेस पक्षाचे अगदी निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यांचा स्टेटस जर बघितला तर महेंद्रशेठ घरत यांचं स्टेटस जास्त ज्यांच्या स्टेटसवर असतं आणि अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा. विवेक म्हात्रे अर्थात सरचिटणीस आहेत रायगड जिल्ह्याचे. त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सहर्ष स्वागत आहे उपस्थित सर्व मान्यवरांचं. मागील 3 चेंडूमध्ये 4च धावा पाहायला मिळाल्या. सार्थक गरत ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतं. यावेळचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टिक्षण चांगलं पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्टंपिंग साठी इथून तिसऱ्या पंचांकडे आपण वळतो. आईकवेर इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. अलंकार रसालचा बॉल नॉट आउट आहे. बेल्सच उडली नव्हती. तेच आम्ही देखील हाच विचार करतो की नक्की अपील कशासाठी होती. पण त्यानंतर अगदी योग्य डिसिजन सांगत असताना कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूयात. डॉट बॉल आला. मागील 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अलंकार रसालनं चांगली वापसी. यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न. फर्स्ट लिफ्टचा क्षेत्ररक्षक गडबडलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. वेल स्टॉप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय करणनं. अगदी 2 धाबा वाचवण्याचा मानसिक धाडस करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलंय. स्वतःला खरं झोकलं रेलिंगवर तो जाऊन आदळला पण चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकलं. हे क्षेत्ररक्षण वाईट+2 अशा 3 धाबा देखील मिळाल्या जातील. सध्या चांगली गोलंदाजी चालू आहे अलंकारची. पण क्षेत्ररक्षक थोडासा दूर चेंडू बाहेर फेकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू राहिला जिथे चेंडू थोडा पाठीमागे गेला. पण क्षेत्ररक्षण चांगले केलं करणं. त्यामुळे मागील चेंडूवर 3 धाबा जोडल्या गेल्यात. 7 धाबा दापडल्या लागल्या गेल्यात. न्यू यॉर्कचा जासी संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंग करत असताना आपण चॅलेंजर चिरली संघाला पाहू शकता. दरम्यानच्या काळात या मंचावर या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष वरणचे युवा अध्यक्ष तेजस हसराम पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. शेवटच्या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. सार्थक गरजच्या बॅट मधून आलाय हा पहिला दर्जेदार चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धाबा आल्यात. चांगली सुरुवात केली चॅलेंजर चिरले संघानं. अलंकारच्या पहिल्या 4 चेंडूमध्ये अवघ्या 4च धाबा होत्या, पण त्यानंतर महत्वाच्या धाबा देखील जमा केल्या त्या चॅलेंजर चिरले टीमनं. नॉस्टॉक एंडला आयुष मडवी पाहायला मिळाले होते. मागील 6 चेंडू तो नॉस्टॉक एंडला राहिला, पण सार्थकच्या बॅटमधून आलेली मोठी फटके फार निर्णायक ठरली चॅलेंजर चिरले संघासाठी. 2 चौकार त्याने ठोकलेत, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 11 धाबा दापडल्यावर पाहायला मिळाल्यात. चॅलेंजर चिरले संघ म्हणण्यानंतर समाधान शेठ माळी साहेबांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बऱ्याचशा स्पर्धा या संघानं गाजवल्यात. गत वर्षामध्ये देखील शिलगरच्या क्रीडांगणामध्ये चांगला खेळ या खेळाडूंनी केला होता आणि तिथे देखील चांगलीच बॅटिंग या मुलांनी केली होती. अमर मात्रे आले. यावेळचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शरीरच्या थोडासा दूर चेंडू टाकलाय, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. धाव पडला, धाबा लागले गेले, त्या 12 धाबा पाहायला मिळतात. बारा धाबा दापडल्या लागले गेले. पहिला चेंडू खराब फेकला अमरनं, लाईन भरकटली होती आणि त्यामुळं एक्स्ट्रा स्वरूपात धाव या षटकाला सुरुवात देखील झाल्या. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग केलं नाही. बॅटची वरच्या कडेला चेंडू लागला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ज्यांनी हा चेंडू अडवला. फक्त सिंगल रन्स मिळेल आणि एकेरी धावनी शतक धाव पडला, धाबा लागले गेले तर 13 धाबा. सिंगल डबल्स देखील धाव चावरू शकतो. याच करता खेळाडूंनी मगाशी नाबाकडे संघाच्या विरुद्ध धाबा देखील चांगल्याच बनवल्या. ज्या पद्धतीने आर्यन मडवींना केलेली बॅटिंग असेल त्याचा वेगळा टान्स पाहायला मिळाला आणि काय क्लासिकल त्याचे फटके पाहायला मिळाले. लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने क्रिकेट खेळाडू खेळत असतात त्याच पद्धतीने आर्यनची देखील मी फटके पाहिले. अकुट टप्प्याचा बॉल आहे, पॉइंटच्या डोक्यावर फटका खेळलाय, डीप कडे चेंडू निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडं. सार्थकच्या बॅट मध्ये आलेला हा 3रा चौकार. सतरा धाबा दापडल्या लागले गेल्यात. अमरच्या विरुद्ध मोठा फटका 4 धाबा देऊन गेल्यात. यावेळचा बॉल फुटबॉलचा चांगला वापर केलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. मिळतील धाबा या चेंडूवर, तब्बल 6 आला. आणखीन एक षटकार. षटकार पाहायला मिळाला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 बार. सार्थक गरत रंगात आलाय परत आणि त्याच्या बॅट मधून आलेले मोठे फटके. स्पीचिटचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. क्लास पाहायला मिळाला. षटकारानंतर रिव्हर्सचा आलेला सार्थकच्या बॅट मधून हा 4था चौकार. छोटा पॅकेज बडा धमाका. या वेळचा बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता, पण इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल अमरचा पाहायला मिळाला. त्यामुळं चांगली सध्या गोलंदाजी देखील चालू आहे अमरची. शेवटचा बॉल, फटका चांगला आहे पण बराच उंची गाठले चेंडूनं. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. स्मिथ पाटीलने टिपलाय झेल. पहिली विकेट मिळवली ती अमर मात्रेनं आणि महत्वाचा खेळाडू संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा सरसेनापती खेळाडू सार्थक गरत होईल झेल बाद.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपडला धाबा लागले गेले त्या 27 धाबा 27 रन्स धावपडला लागत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगलीच बॅटिंग करत होता सार्थक. 11 मध्ये त्यांना 22 बनवल्यात. आपण पाहू शकतो बऱ्याचशा स्पर्धा देखील एन्जॉय करणारे आमचे भरत पाटील ते देखील सध्या स्पर्धा एन्जॉय करतात. 27 धावा धावपडला लागले गेल्यात. आयुष मडवीनं एक बॉल खेळलाय त्याच्या बॅटमधून एक धाव. आर्यनला आपण पाहू शकतो जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सध्या आमचे बघा हार्दिक्षा पाटील भरत पाटील ते एन्जॉय करतात ही स्पर्धा. बऱ्याच वेळा दादरपडा संघ वरसपोड या नामाने देखील संघ खेळतो. या क्रीडांगणामध्ये 22 सायकल देखील वरसपोड या नामाने दिघोडी संघ खेळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावपडायला लागले. आयुष मडवीला आपण स्ट्राईकला पाहू शकतो. नॉस्टॅगिनला आर्यन मडवी. क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेले. फार महत्वाची मॅच आहे. चिर्ले विरुद्ध आपण म्हणूयात की चासी संघ एक दोन्ही बलाढ्य संघ. स्लोवर पद्धतीचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. प्लॉटच्या पलीकडं चेंडू सरळ जाईल. रांजणपाडा गावामध्ये आलाय षटकार. स्मित पाटीलचं स्वागतच केलं या षटकारानं. आयुष मडवीने ठोकलेला सर्वाधिक लांबलचक आजच्या रात्रीमध्ये षटकार पाहायला मिळाला. कमालीची बॅटिंग. ज्याच्याकडे असतो क्रिकेटचा दर्जा त्याच्या नावाची होती नेहमी चर्चा आणि ते नाव आयुष मडवी. स्लोवर पद्धतीचा बॉल आडव्या बॅट फटका खेळला. डीप विकेट मध्ये चेंडू निघून चालला जिथून मिळाला जाईल फक्त सिंगल रन्स. लगेच कमबॅक स्मिथने देखील केलाय. फार लहान वयामध्ये या खेळाडूचा चांगला खेळ पाहिला. अगदी मागील सामन्यामध्ये पाहायला गेला तर डायरेक्ट त्याने केलेला हिट त्याने टिपलेला मागील बॉलवर तो झेल त्यामुळे हा गोलंदाज देखील चर्चा विषय राहिला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये स्मित पाटीलला ॲज अ आपण विचार केला तर बऱ्याचशा स्पर्धा त्यांना मॅन ऑफ द मॅच देखील जिंकल्यात. आपण म्हणूयात की भावेश गरत यांचे हे भाचे सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना. यंदा उरण प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी स्मिथची आम्ही पाहिली होती. स्लोवर पद्धतीचा बॉल वेरिएशन करण्याचा प्रयत्न धीम्या गतीने टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतात. एक्स्ट्रा सोबत इथून धाव जोडली जाईल. धाव पडला धावा लागले गेले त्या 35 धावा पाहायला मिळतात. चॅलेंजर चिर्ले संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेहमी चॅलेंजर या नावाला शोभेल अशी त्यांनी कामगिरी केली. चमकदार कामगिरी नेहमी चॅलेंजर चिर्ले संघाची पाहायला मिळाली. काल देखील समाधान शेटमाळी यांचं आपण आगमन पाहिलं आणि ते देखील आज खेळणार आहेत. या वेळचा बॉल स्मिथनं फिरवला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवला. हातभर वळण घेणारा हा बॉल आपण पाहतोय. चांगलीशी गोलंदाजी यस रिप्ले मध्ये हेच पाहायला मिळतं. फार कमी काळात तुम्ही या गोलंदाजाकडे आपण मी काल देखील म्हणलो की क्रिकेटचे बालकडू ज्यानं घेतले आणि स्मिथ पाटील सध्या गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतोय. 40+ मध्ये त्यांच्या पिताश्रीने चांगली गोलंदाजी केली होती. कल्पेश पाटील यांची आपण गोलंदाजी पाहिली. 11 धाबा दिल्या. महत्वाचे त्यांनी 2 विकेट देखील मिळवल्या. पण जास्तीचा 40+ संघ जरूर पराभूत झाला. पण नेहमी चांगला संघ खेळत असतो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल आणि एक चेंडू निर्धाव. पहिला चेंडू प्रीतम षटकार आला होता पण त्यानंतर लगेच वापसी केली करत असताना अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग टीमनं. फेर डिलिव्हरी आहे. चॅलेंज जरूर केला तर रिव्ह्यू संपला चॅलेंजर चिर्ली टीमचा. योग्य डिसिजन आहे कारण चेंडू अगदी लाईन देखील चांगली आहे. टप्पा देखील योग्य आहे आणि आतमध्ये चेंडू वळवला स्मिथनं. त्यामुळे आणखी एक डॉट बॉल. मागील चेंडू जरूर वाईड होता पण त्यानंतर जर आपण विचार केला तर चेंडू आतमध्ये स्मिथनं वळवले त्यामुळे डॉट बॉल त्यांना 12 मिनिटात 35 धावा दापडल्या लागल्या. या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता संदेश पण त्यानंतर जर पाहायला गेलं तर चांगली वापसी केलंय. आय थिंक आता जर सध्याकडे आपण विवर्स पाहायला गेलं तर जवळजवळ 700 ते 800 विवर्स ऑनलाईन स्पर्धा देखील जोडले गेलेत. संपूर्ण स्पर्धा बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील एन्जॉय करत असतात. चॅलेंजर चिर्ली संघ सध्या मैदानाच्या आत बॅटिंग करतोय. आर्यन मडवीच्या समोर लोवर फुल टॉस बॉल हलक्या तरी खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगान आले त्यामुळे फक्त 1च धाव मिळायला जाईल आणि आता मात्र एकेरी धावनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 36 धावा पाहायला मिळतात. अजून या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. तिसरं षटक तुम्ही प्रगतीपथावर पाहू शकता. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला खेळायची आहे.
यानंतर देखील या संघातून जो संघ जिंकेल तो भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. लक्ष असू द्या. त्यामुळे भूमिका चिर्ले संघ आपण कुठे दूर जाऊ नका. यानंतर आपल्याला लगेच मॅच आपण खेळवणार आहोत आणि त्यानंतर 40+. यावेळचा बॉल रिबसचा फटका खेळायचा होता. फर्स्टली मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुढे गेलं होतं आयुष. ही चुकी का केली चॅलेंजर चिर्ले संघ विचारत असेल. महत्वाचा खेळाडू यावेळी आयुष मडबी झालाय. धाव बाद परिणामी बाद. जावाद आपला लागत असताना शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आयुषने मिळा खरं तर स्वतःची घालवली म्हणेन. आणि क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट ही आपण आत्महत्या म्हणत असतो. काल देखील कालच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलात रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध मोरावे अशी मॅच रंगली होती. 5 मध्ये 6 बनवायच्या त्या खेळाडूंनी धाव घेत असताना रनआउट झाला. 4 मध्ये 4 काल बनले नाही आहेत. कालची रात्र अगदी मोरावे संघाला आठवत असेल काय तो सामना रंगला. 4 मध्ये 4 बनवायच्या त्या रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचं रायडू 7 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक बक्षीस जिंकण्याचं. आणि रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं काल देखील सांगितलं की 7 वर्ष लागली खरं तर नाईट क्रिकेटची स्पर्धा बक्षीस जिंकण्यासाठी. जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये जिथं भारतीय जनता पार्टी उरणचे युवा अध्यक्ष सन्माननीय तेजस असुराम घर त्यांचं आगमन झालं. ते गोड असं व्यक्तिमत्व चेहऱ्यावर नेमकी स्मित हास्य त्यांच्या नेहमी असतं आणि साधीर आणि उच्च विचारसरणी अतिशय शांत व्यक्तिमत्व आणि उरण तालुक्याच्या युवांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर त्यांचं स्वागत केलं जात आहे. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ यांनी स्पर्धेची गोड आठवण देऊन तेजस घर त्यांचं स्वागत केलं जात आहे. रणजित पाटील भूषण म्हात्रे यांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. अतिशय शांत व्यक्तिमत्व नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं असेल तेजस घर त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाते. नागाव टीम त्यांना पाहायला मिळते त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं झेल उडाला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होती. जयनं हा झेल सोडला. हॅलो त्यांचं नेक्स्ट स्वागत असेल जासई गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व दत्ता शांताराम घरत यांचं स्वागत केलं जाईल. विठ्ठल पाटीलचे खजिनदार त्यांच्या सुपीक डोक्यातून अनेक वेगवेगळ्या संकल्पना येऊन आज विठ्ठल आलीनं एक वेगळ्याच प्रकारचं आयोजन नियोजन आपल्या गावकीचे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये वेगळं नियोजनची छाप ज्यांच्या सुपीक मेंदूतून आली असे दत्तादादा घर त्यांचं स्वागत केलं जाते. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आज विठ्ठल आलीचे खऱ्या अर्थानं खजिनदार त्यांच्या सुपीक डोक्यातून अनेक नवीन संकल्पना आपण बघितल्यात. त्यांच्या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही स्वागत करत आहोत. तसेच विवेक म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल. विवेक केसरनाथ म्हात्रे यांचं स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. यंदा विठ्ठल आलीची होळी आणि ती देखील आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ती लाईव्ह होळी आपण हे प्रक्षेपण करणार आहोत. आणि सगळे दत्तादादा घरात त्यांच्या जे खजिनदार आहेत मेन खजिनदार वजनदार खजिनदार त्यांच्या सुपीक डोक्यातून आल्या संकल्पना आहेत एक वेगळ्या संकल्पना. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल रायगड जिल्हा इंटक काँग्रेसचे सन्मानित चिटणीस आणि महेंद्र शेठ घर त्यांचे खंद समर्थक विवेक म्हात्रे यांच्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. भूषण म्हात्रे रणजित पाटील यांना विनंती असेल की आपण त्यांचं इथेचे माणसं दत्ता शांताराम घरात यांच्याकडून या शृंखलेसाठी 1000 रुपयाची देणी केले. तसे अनुप पाटील सुद्धा आमचे आहेत. तसेच या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी संतोषजी घर त्यांचं आगमन होत आहेत. आरकेजी स्कूलचे चेअरमन यांचं आगमन होत आहेत. या आमच्या जासई गावामध्ये एक इंग्लिश शाळा असावी या विभागातील मुलांना सुद्धा इंग्लिश शिक्षण मिळावं ही ज्यांची धडपड असे संतोषजी घरत या शृंखलेच्या माध्यमातून त्यांचं आगमन होत आहे. शब्द सुमलाने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच भालचंद्र म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल या भालचंद्र पांडुरंग म्हात्रे यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण या आणि जाऊया पुन्हा त्या समालोचक कक्षामध्ये. विपुल पाटील ही चुकी झाली ती म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या वतीनं आणि इथून मात्र चेंडू झाला गेलाय सीमारेषा पलीकडं. बऱ्याच उशिरा एक मोठा फटका पाहायला मिळाला शिवम म्हात्रेच्या विरुद्ध. चौकार येताना पाहायला मिळतोय. धाव पटला धाबा लागले गेले ते 41 धाबा 41 रन्स.
41 धावा आपल्याला लागल्या गेल्या 3 बाद 41. चॅलेंजर चिर्ली संघ सध्या बॅटिंग करतोय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत. जेल टिपला जातोय. स्मिथ पाटीलला आणखीन एक जेल टिपलाय. खेळाडू क्रमांक 5 चौथा मैदानाच्या बाहेर. इजाबाद आपल्याला लागले गेल्यात 41 रन्स आपण पाहू शकता. प्रथमेश मडवी आलेत मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली होती. काय दिमागदार सुरुवात केली होती सार्थकनं. महत्वाचे फटके त्याच्या बॅट मधून आले होते. पण त्यानंतर जर विचार केला तर 41 धावा आपल्याला लागले गेल्यात. एखादी चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करायला लागणार आहे. शिवम मात्रेचा हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. स्वतः गोलंदाज धावतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी वळलेत. 2 धावा लगेच कंप्लीट देखील केल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पडला. धावा लागले गेले ते चॅलेंजर चिर्ली संघाच्या. 4 बाद 43 धावा. या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी बेलपाड गावचे युवा उद्योजक महेश पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आणि या शृंखलेसाठी श्री दत्ता शांताराम घरत यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच विवेक मात्रे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी आली. त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि आताच ज्यांचं आगमन झालंय श्री संतोष कृष्णाजी घरत RKG स्कूलचे चेअरमन. आणि इथून सांगायला मला आवडेल की आपल्या येळगावमध्ये इंग्लिश स्कूल असावं यासाठी त्यांची धडपड होती. स्वतःचं नाव न देता आपल्या आईवडिलांच्या नावाने ज्यांनी स्कूल काढलं त्यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करूया. 43 धावा आपल्याला लागले गेल्यात. 43 रन्स आपण पाहू शकता. 43 धावा आपल्याला लागत असताना चांगली सध्या बॅटिंग चालू आहे चॅलेंजर चिर्ली संघाची. शेवटचे षटक बाकी आणि कुलदीप भरत गोलंदाजी ट्रॅक मध्ये दाखल झाला आहे. चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे न्यूयॉर्कच्या जासी संघाची देखील. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग ठोकला षटकार. शेवटच्या षटकाची सुरुवातच चांगली केली. षटकार पाहायला मिळाला कुलदीप भरतच्या विरुद्ध. पण स्मिथ पाटीलची देखील अशी सुरुवात झाली. त्याचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नेक्स्ट स्वागत कडे वळूया. आपल्याच गावचे सुपुत्र RKG स्कूलचे चेअरमॅन सन्माननीय संतोष कृष्णाजी घरत यांच्या या शृंखलेच्या माध्यमातून येथेच मान सन्मान होत आहेत. आणि या शृंखलेसाठी त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची देणगी आले. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन संतोषजी घरत यांचं आम्ही स्वागत करत आहोत. एक गोड असं व्यक्तिमत्व, नेहमी हसरा चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरचा नूर काही वेगळाच असतो. प्रत्येकाशी अगदी प्रेमानं वागणारे व्यक्तिमत्व त्यांच्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद संतोषजी घरत, आपण या स्पर्धेसाठी आलात आणि बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्यास. नेक्स्ट स्वागत असेल बेलपाड गावचे युवा उद्योजक महेश पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा या. आपल्या सुद्धा इथं या शृंखलेच्या माध्यमातून
आम्ही स्वागत करत आहोत. या शृंखलेसाठी बेलपाडचे युवा उद्योजक महेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांची देणगी आपल्या शृंखलेसाठी आले. त्यांचं मनपूर्वक आभार. वस्त्रालंकार, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन महेश पाटील उद्योजक युवा उद्योजक बेलपाडा यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या सुंदर आवाजामध्ये या सामन्याचं वर्णन ऐकण्यासाठी. धन्यवाद. जगदंब 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 जमलेल्या तमाम क्रिकेट सर्व लाडक्या रसिकांचं आम्ही वेगनाथ शेठ प्रतिष्ठान क्रिकेट क्लब जासई विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. विनर्स वर्सेस विनर्स ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि यातून जो जिंकेल तो थेट मला वाटते भूमिका स्पोर्ट्सचे चिरले संघाविरुद्ध शेवटची मॅच खेळेल टॉप 5 साठी क्वालिफायर साठी. आतापर्यंत मला वाटते टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेले संघ तुम्ही पाहताय तो म्हणजेच 40+ नागाव, त्याच्यानंतर 40+ गावठाण, त्याच्यानंतर अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई, त्याच्यानंतर काल रॉयल स्पोर्ट्स उलवे असे 4 संघ एकूण सुपर 5 मध्ये दाखल झालेत. यातून विजेता संघ भूमिका स्पोर्ट्स चिरले संघासोबत खेळेल आणि त्यातनं जो जिंकेल तो थेट सुपर 5 मध्ये आपल्याला 5वा संघ पाहायला मिळेल. जे समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 30 बॉल 69 धाव्यांची गरज. जवळजवळ प्रत्येक ओव्हरमध्ये 12.5ची 12ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखावी लागेल. एकूण 70 धाव्यांचा टार्गेट इथे त्यांना बनवायचा आहे. माफ करा 14 प्रति ओव्हर 14 धावा बनवाव्या लागतील. सलामीचा फलंदाज तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला जय म्हात्रे आणि त्याला साथ देईल तो करण म्हात्रे. म्हात्रे बंधूंची जोडी प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून म्हात्रे शांत आहे. आता मैदानावरती म्हात्रेला शांत बसून जमणार नाही. लगातार 2 षटकारासाठी 2424 रुपयाचा कॅश प्राइज भूषण म्हात्रे स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक यांच्या वतीनं फेल स्टॉप. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत एका धावेने स्वतःचं खातं उघडत असताना फलंदाज तुम्ही पाहताय तो जय म्हात्रे. सार्थक घरतला आपण पाहताय. ज्या सार्थक घरतने फलंदाजी करत असताना दमदार परफॉर्मन्स दिला. परंतु इथे जर आपण विचार केलात ना 11 बॉल मध्ये 22 धाव्यांची बहारदार इनिंग या पट्ट्याने साकारली. 70 धावा बनवायच्या आहेत. सार्थक घरत सलामीचा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहताय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटने. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु मॅचच्या रडारमध्ये बॉल आला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील.
कारण इथे 70 बनवायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 2 षटकामध्ये 35 धाबा इथे बनवाव्या लागतील, तरच या धाबांचा पाठलाग तुम्ही करू शकाल. अन्यथा जे स्वप्न घेऊन तुम्ही मैदानावरती उतरलात ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला खूप फरक पडेल. एक धाव फलकावरती आतापर्यंत लागली आहे. एकूण धावा बनवायच्या ते 69. डावाची सुरुवात जर आपण विचार केली तर एकच धाव लागले, परंतु फटका फसलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्रची त्यांनी झेल टिपला. फलंदाज बाद. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. बघा, न्यू यंगस्टर जासे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सलग 2 षटकार जरी टोकले तरी या ठिकाणी शिवशंभर ट्रान्सपोर्टचे सर्व संदीप शेठ यांच्या वतीनं इथे 2000 रुपयाचं पारितोषिक आणि भूषण शेठ यांच्या वतीनं 2424 रुपयाचं कॅश प्राइज. कुठल्याही फलंदाजाने षटकार टोकू द्या, त्यांच्यासाठी ही महत्वाची पारितोषिक. लगातार 2 जरी टोकले तरी या ठिकाणी पारितोषिक असेल. कुलदीप खरत नवीन फलंदाज. धाबा झाला फक्त आणि फक्त 3 चेंडू समाप्त आतापर्यंत या ओव्हर्स मधले, त्याच्यामुळे या ठिकाणी धाबा खूप कमी बनवाव्या लागतील. 69 धाब्यांचा पाठलाग करत असताना थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. पानझडी शिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही, त्याची संघर्षशिवाय जीवनात नवी दिशा मिळत नाही. संघर्ष करावा लागेल. आल्या बॅटचा फेस खोललाय. वाडिश लॉंगॉनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार. बेधडक छक्का. जासे क्रिकेट संघाच्या प्रति ओव्हर मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. आल्या हा तडाखेबंद षटकार फलंदाज कुलदीप खरतच्या बॅट मधून. नितांत गरज आहे मोठ्या फटक्याची. पहिला गडी बाद झाला लवकरच, परंतु डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. यावर लिस्टर असा स्लोवर वन बॉल तुम्ही पाहिलात. कदाचित लेग ब्रेक अगदी अपेक्षापेक्षा जास्त टर्न झाला. अपील केली गेली ती पंचांकडे, परंतु इथे निर्धाव चेंडूची ऑफ ब्रेक पडल्यानंतर अगदी आतमध्ये बॉल वळला, त्याच्यामुळे कदाचित निर्धाव चेंडूची इथे समाप्ती असेल. शेवटचा एक बॉल शिल्लक. इथे चौकार किंवा षटकाराची नितांत गरज असेल जासे संघाला. आणि आलाय फटका प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये, परंतु इतकाच उंच देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, झेल पकडतील. फलंदाज बाद. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्याच ओव्हरमध्ये सार्थकने घेतले 2 गडी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 2 गडी बाद. विजयासाठी 24 बॉल आणि एकूण आता गरज असेल ती जवळजवळ 62 धाव्यांची. ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम वर्ष पहिले उरण पनवेल प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट 5 मे ते तुम्हाला 13 मे 2026 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खास आकर्षण या स्पर्धेमध्ये गौतमी पाटील तुम्हाला पाहायला मिळेल आणि खास आकर्षण चीयर्स गर्ल्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक 3 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख, चतुर्थ क्रमांक 75 आणि चतुर्थ 75 आणि मालिकावीरसाठी प्लेअर ऑफ द सिरीज 4 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाजसाठी तुम्हाला या ठिकाणी बाईक देखील पाहायला मिळते. आणि स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेसचे सर्व त्याच्यानंतर सतीशमती गावदेवी गावठण संघाचे पुरस्कर्ते सुनील शेठ मडवी साहेब आणि संतोष शेठ पाटील साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला आणि 2 ऑल इंडिया आयकॉन प्रत्येक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर एकविरा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व या ठिकाणी कमिटी मेंबर्स आमचे बालराम पाटील साहेब वाल हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. साहेब आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तो पडल्यानंतर बॉल अगदी डीप राहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना इथे सध्या जर तुम्ही विचार केलात ना धावांची गरज आहे, कारण इथे एकेरी दुहेरी धावेरी फरक नाही पडणार, कारण इथे षटकार चौकारांची गरज पाहिजे.
बंटीचा सुपुत्र आपण पाहत आहे थोडासा अग्रेसिव्ह झालाय तो सांगतोय की इथे चौकार षटकार पाहिजेत एकेरी दुहेरीने काम बनणार नाही त्याच्यामुळे धावांची गरज असेल हो फटका चांगला बॅक टू आडव्या बॅट टू बॉल जाईल शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप केलाय गुड फिल्डिंग चांगली फिल्डिंग तुम्ही पाहताय असं वाटलं होतं की षटकारच जाईल परंतु बॉल तिथे थांबवला ऍक्शन रिप्ले आपण पाहूया इथे आल्या बॅटचा फ्लो जय मात्रेने खोलला होता परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी तुम्ही पाहताय शेवटच्या क्षणाला उडी मारली आणि हा षटकार त्याने अडवलाय हे चेक केलं तिसरे पंच केलं ना अडवलाय चेक केलं तिसऱ्या पंचाने आहे तिथे दोन्ही पंच आहेत एक सोडून तर एकच धाव मिळेल डावखुऱ्याचा फलंदाज आता तुम्ही अमर मात्रेला पाहताय धाबांची गरज जर विचार जर केला तर 61 पाहिजेत म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धाबांची गरज मोठं टार्गेट याच्यानंतर जो या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट जाईल भूमिका 11 चिर्ले संघासोबत आपली मॅच खेळेल छत्री पावसाला थांबू शकत नाही इथे संघर्ष करावा लागेल आणि इथे अजून एक क्रीडा चेंडूची समाप्ती होत असताना जी आपण जर मागच्या इनिंगचा विचार केला तर भूषणभाई तर जवळजवळ 4 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या त्या 43 आणि शेवटच्या गोलंदाजाने 25 धावा दिल्या आणि त्याच्यामुळे बलाढ्य टार्गेट 68 धावा ठोकत असताना 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे थोडासा बॅकफुटवर तुम्ही न्यू यॉर्क जासे क्रिकेट संघ बॅटची यश लागली आहे स्ट्रेक्षक होते परंतु शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्र शिकायत बॉल अडवतील वेगाने एक धाव कंप्लीट करतात एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत जवळजवळ 9 धावसंख्येवरती आता 60 धावांची गरज म्हणजे एकूण 10 षटकार इथे त्यांना मारावे लागतील 20 बॉल 60 धावांची गरज छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचा धाडस मात्र नक्कीच देते तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला नक्कीच देऊ शकतं आणि ही आता संघर्षाची वेळ आहे जासे संघाला पुन्हा एकदा अपील केली गेली होती परंतु बॅडलक फलंदाज एकही बॉल अजून बॅटच्या रडार मध्ये येत नाही अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना शेवटच्या एक बॉल पॉवर पिच ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 9 धाबा आल्यात कारण इथे धाबा 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 25 ते 30 पाहिजे होत्या जेव्हा तुम्ही मोठ्या धाब्याचा पाठलाग करता त्यावेळेस तुम्हाला धाबांची गरज खूप असते आणि इथे धाबा बनले नाहीत फक्त आणि फक्त 9 धाबा पुन्हा एकदा गुड बॉलिंग निर्धाव चेंडूची अजून एक समाप्ती होते अपील केली गेली होती परंतु सुरक्षित खेळाडू 2 ओव्हर कंप्लीट 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू यंगस्टर जास्ती संघाच्या धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 9 धावा 2 गडी बाद आणि आता विजयासाठी गरज असेल ते 18 बॉल आणि 10 षटकार 60 धावांची गरज करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं शेवटचे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये गरज असेल ती 60 धावांची जर हा लगातार 3 षटकार मारले फलंदाज अमर मात्रे तर त्याच्यासाठी मनीष मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक भूषण मात्रे यांच्याकडून जवळजवळ पारितोषिक असेल ते म्हणजेच 2424 रुपयांचं आणि संदीप शेट यांच्या वतीने हे पारितोषिक हे 2000 रुपयाचं सुवर्ण संधी असेल फलंदाजांना अनुराग ठेरे स्वागत आहे आमचे बॉल बॉय जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज ऋतू चालत गोलंदाजी मार्क होती धाबांची गरज असेल आता इथे सध्या तरी न्यू यंगस्टर जासे क्रिकेट संघाला संघर्षाच्या वाटेवर थिटाने चालत राहा कारण चालण्यामुळे एक तर तुम्हाला तुमचा मार्ग तरी सापडेल किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग तरी निर्माण कराल कारण थोडासा बॅकफुटवर गेला संघ आणि इथे एखाद्या खेळाडूला गरज आहे की तो मोठी खेळी आपल्या संघासाठी साकारेल ऋतूच तयार पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट कदाचित हा ओव्हर येऊ शकतो न्यू यंगस्टर जासे संघाला नो बॉल प्लस चौकार 5 धावा आल्यात चेंडू सीमा पार चौकार नाहीये न्यू यंगस्टर जासे क्रिकेट संघाला वेळेचा या ठिकाणी तुम्हाला उपयोग करावा लागेल फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल जर याच्यानंतर अजून एक तुम्ही बिमर फेकलात तर मात्र तुम्हाला इथून बाद केलं जाईल वेल निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेलेला नंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते फ्लिकचा बॉल फलंदाज पुन्हा एकदा सज्ज येतात तो फ्लिकच्या बॉलवरती आक्रमण करायचा होता एक धाव तर कंप्लीट होते मिड विकेटचा खेळाडू येईल डीपला बॉलला अडवेल वेगाने दुसरी धाव
कंप्लीट करतायत. 2 धाबा कंप्लीट. एका बॉल मध्ये इथे आता 7 धाबा आल्यात. पहिल्या बॉल वरती चौकार प्लस नो बॉल, त्याच्यानंतर या 2 धाबा म्हणजे एकूण 7 धाबा आतापर्यंत आल्या. धाबा फलकावरती त्या म्हणजे 16. अजूनही इथून 15 जरी कंप्लीट केला ना संदेश तर या मॅच मध्ये मजा येईल. विकेट ठेवणं तितकंच महत्वाचं असेल, कारण प्रयत्नांचा रस्ता सोपा नसतो रे बाबा, तिथे तुला मेहनत करावीच लागते. तन्मय भाई यांचं या ठिकाणी आगमन. तन्मय आपल्या सरचे स्वागत करतो. बॉल तयार. नो बॉल. पंचांचा निर्णय आलाय. ओव्हरस्टेप झालेत कदाचित. एक धाव कंप्लीट. दुसरा घेण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा कंप्लीट. कदाचित तिसरी होईल का? तू मै आणि शेवटच्या क्षणाला नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. 3 धावा कंप्लीट प्लस नो बॉल, परंतु झांसी संघाच्या कुठेतरी टाळ्या थांबल्या गेल्यात. इथे 3+1 4 धावा आल्यात. एकूण धावा झाल्यात त्या 20. पुन्हा एकदा फ्री बॉलची संधी असेल. खराब क्रिकेट तुम्ही या ठिकाणी पाहताय, तो म्हणजेच चॅलेंजर चिर्ले क्रिकेट संघ सध्या तरी इथे चुका करत असताना ऋतुज गरत थोडीशी महागडी गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती नो बॉल. तो वेस्ट हार्ट भीमरचा तुम्ही पाहिलात, तिथे 5 धावा आल्या. त्याच्यानंतर 2 धावा त्याने बनवल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल +1 3+ नो बॉल. ओव्हरस्टेप झाले आणि कदाचित इथे एकूण 4 धावा, म्हणजे एका बॉल मध्ये संदेश जवळजवळ धावा खर्च केलेत तर या गोलंदाजानं 11 धावा. खराब गोलंदाजी. झांसी संघाच्या गोलंदाजाने देखील काल खराब गोलंदाजी केली होती, परंतु इथे आता ही भरपाई करत असताना फ्लिकचा बॉल होता. कदाचित बॅटच्या स्लॉट मध्ये घ्यायला पाहिजे होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. फ्लिकच्या बॉलवरती तुम्ही निर्धाव चेंडू खेळू शकत नाही, कारण तुम्हाला हीच संधी निर्माण होते आणि या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. अजूनही विचार केला तर संदेश मला वाटतं आय थिंक 49 धावींची गरज असेल. ती म्हणजे उर्वरित 16 बॉल आणि 49 धावींची गरज. समोर किती संकटे असली तरी धैर्य सोडू नका. धैर्य गाठायचं म्हणजे गाठायचं आणि ते धैर्यानं तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल. फुलटॉस बॉल प्रहार करू शकले नाहीये. पिडॉफला फिल्डर आहे, थोडीशी खराब फिल्डिंग. कव्हरला बॅकअपला खेळाडू येतील, उचलतील. फक्त आणि फक्त अवघे एकच धाव मिळत असताना एका धावेने मदतीने संघ पोहोचता 21 धावसंख्येवरती. विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 48 धावा. अजूनही 15 बॉल मध्ये 15 बॉल 48 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू या क्षणाला खूप महत्वाचा ठरू शकेल, तर म्हणजेच चॅलेंजर चिर्ले क्रिकेट संघाला. आणि एक षटकार खूप महत्वाचा ठरेल बॅटिंग करणारा न्यू यंगस्टर झांसी क्रिकेट संघाला. कधी हार मानू नका, कारण मेहनत तुमच्या सोबत आहे आणि त्याच मेहनतीने इथे तुम्हाला खेळावं लागेल. विशाल कदाचित आंध्र रसल अजूनही डगआउट मध्ये सुरक्षित आहे, परंतु त्याच्या अगोदर या पट्ट्यांना देखील आपली कामगिरी करावीच लागेल. बॉलला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव. कदाचित बिना पाण्या वाचून जशी मासा तडपडत असतो ना, तसाही सध्या डगआउट मध्ये तुम्ही आंध्र रस्त्याला पाहू शकाल. तोही तडपडतोय की कधी माझ्याकडे संधी येईल, परंतु सध्या तरी धावा येत नाहीयेत. त्याच्यामुळे धावांची गरज आहे. फक्त 22 आल्यात. अजूनही विचार केला तर 47 धावा पाहिजेत. उर्वरित 14 बॉल. एकाहत्तरी षटकार ना तरी सामन्याला पुन्हा एकदा कलाटी देऊ शकतील न्यू यंगस्टर 11 क्रिकेट संघ झांसी. परंतु पाहावं लागेल. संकट येत आहेत. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आणि त्या संकटावरती तुम्हाला मात करावं लागेल. पुन्हा एकदा खिडकी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट. डायरेक्ट हिट नाहीये. एकच धाव मिळेल. लेग बाईचा इशारा पंचांचा. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आतापर्यंत फक्त आणि फक्त 23 धावसंख्येवरती. 13 बॉल 46 धावांची गरज. अजून पल्ला खूप मोठा गाठायचा आहे. हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्ण निवडा जो साथ देईल तुम्हाला या आयुष्याच्या रणांगणात. या मैदानावरती आता कोण साथ देईल यासाठी आता गरज असेल ती न्यू यंगस्टर झांसी क्रिकेट संघाला, कारण इथे पार्टनरशिपची गरज होती, परंतु बॉल देखील भरपूर पेस केले त्या फलंदाजांनी. अकुटप्याचा बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटके कंप्लीट झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या फक्त आणि फक्त 23. आता 12 बॉल 46 धावांची गरज. स्वतः सोबतच लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. परंतु या मैदानावरती पाहायला लागेल ज्या आत्मविश्वासाने ज्या जिद्दीने चिकाटीने मैदानावरती दोन्ही संघ खेळत आहेत. येस पाणी पाहिजे खेळाडूंना. चला 12 बॉल 46 धावांची गरज. सध्या तरी पारड तुम्ही जड पाहताय तो म्हणजेच चॅलेंजर चिरले क्रिकेट संघाचं. कारण याच्या अगोदर मला वाटतं सामने जिंकले 2 भूमिका स्फोट चिरले आणि इथून जर सामना जिंकला जासे संघानं तर चिरले विरुद्ध भूमिका जासे होईल आणि जर चॅलेंजर चिरलेने संघानं सामना जिंकला तर मग पुन्हा एकदा चिरले विरुद्ध चिरले अशी लढत पाहायला मिळेल. परंतु मॅच अजून ऑन आहे, सामना सोडला नाहीये कारण शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ नक्कीच फाईट देतील. शुभम बंबम यांचे या ठिकाणी शुभागमन. छोटा टायगर 0609 धनुष्य आहेत ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 40+ गावठाण संघ देखील आपला पाहायला मिळेल. सार्थक घरत यांचे जबरी फॅन शुभम बंबमला आपण पाहू शकाल आणि काल चांगली गोलंदाजी देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. स्वतःवर विश्वास ठेवा, काही झालं तरी स्वतःला कमी समजायचं नाही कारण नकारात्मक लोकांची संगत, नकारात्मक विचार करणे सोडा. अपयश हार याची भीती ठेवू नका, रिस्क घ्या, चुका लपवत झाकू नका, त्यामध्ये सुधारणा करा आणि वेदना दुःख यांना तुमची ताकद बनवा आणि त्याच ताकदीने आता तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल. 12 बॉल 46 धावांची गरज. जवळजवळ संदेश विचार केला तर 7 षटकार आणि 1 चौकार इथे लगावा लागेल. कठोर परिश्रम करावा लागेल, तेव्हा कुठलंच यश मिळणार नाहीये कारण कठोर परिश्रम केला तरच तुम्हाला फल मिळेल. 12 बॉल 46 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत. डावखुराचा गोलंदाज पहिल्या बॉलवरती ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. सामना सोडला की काय हे चित्र मैदानावरती स्पष्ट दिसत आहेत. परंतु तुम्ही बॅटचा फ्लो तुम्ही प्रेशर करा गोलंदाजांवरती कारण अजूनही तुम्ही विशालला पाहताय डगआउट मध्ये जो सुरक्षित आहे, ज्याच्याकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे, परंतु त्याच विशालला मात्र डगआउटला अजूनही थांबावं लागतंय. त्याच्या वाट्याला किती चेंडू जातील हे देखील पाहावं लागेल. तत्पूर्वी 11 बॉल 45 धावांची गरज. प्रयत्न सोडू नका, यश तुमच्या ध्येयाच्या वाटेवरच आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो यश. गोलंदाज आले ते म्हणजेच प्रथमेश मडवी. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये. डावखुराचा हा गोलंदाज लेफ्टी वर्सेस लेफ्टी लॉंगॉनला थोडासा दूर गेलाय परंतु या सामन्याला कदाचित कलाटणी देण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तोच खेळाडू आता विशाल मैदानावरती. गुड बॉलिंग. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. व पाय टाकायला बॉल लावला पील फिंगर अप गोल्स. विशालला मात्र नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. अजून एक धक्का फलंदाज बाद. निर्णय पंचांचा आपण पाहू शकाल. शैलेश चव्हाण सर यांचा अगदी मिडलला झाला हा बॉल आणि त्याच्यामुळे फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. लेग बिफोर द विकेट. भरपूर निर्धाव चेंडू आले. 9 बॉल आणि आता 44 धावांची गरज. निर्धाव चेंडू आतापर्यंत विचार केलात ना तर जय म्हात्रे यांनी 5 चेंडू निर्धाव केले. त्याच्यानंतर करणने 2 चेंडू निर्धाव, कुलदीपने 2 चेंडू निर्धाव. इट्स नो बॉल कॉल. सोने पे सुहागा. धावा येत आहेत पण त्याचा फायदा घ्यावाच लागेल. बॉल सीमा पार. 1+4. चौकार आहे की षटकार? चला पंचांचा इशारा आलाय. हा चौकार. प्लस नो बॉल फील्डची संधी असेल. धावा झाल्या त्या 30. आता 9 बॉल 39 धावांची गरज. हा प्रेशर थोडासा कदाचित कमी होऊ शकेल. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय आणि सामना इथे पलटू शकतो. आता 8 बॉल आणि 33 धावांची गरज. जे आयुष्यामध्ये किती संकटे आली तरी घाबरायचं नाही. त्या संकटांच्या छातालावरती पाय देऊन उभं राहायचं. रडायचं नाही तर आता लढायचं. आता लढावं लागेल मैदानावरती. अजून एक षटकार आला तर भूषणभाई म्हात्रे यांच्या वतीनं 2424 रुपयाचा कॅश प्राइज. 8 बॉल 33 धावांची गरज.
अजून एक तडाखा लॉंग ऑप्शनवरून बॉल जाईल सीमा रेषा पार आउट ऑफ द बॉक्स षटकार कॅश प्राइज या फलंदाजाला षटकार नाही तर सामना पलटला की काय 7 बॉल 27 धावांची गरज जे तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला काही दिवसातला शिवजयंतीचा महाशिवा उत्सव आपल्याला पाहायला मिळेल अपयश आलं तरी कधीच खचून जाऊ नका कारण मेहनत कधीच वाया जात नाही बॉल तयार आखरी टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतील एक धाव कंप्लीट दुसरी देखील वेगाने पूर्ण होते कदाचित तिसरी घेतील का परंतु जो काम करायचा होता तो केला या पट्ट्यानं बॅटिंग आवडले एकदा जोरदार डालावून जाऊ द्या आता 6 बॉल 25 धावांची गरज आता सोडून जाऊ नका ज्याने 25 दिले होते ना शेवटच्या ओव्हर मध्ये आता त्याच तुम्हाला वसूल करायचे भूषण शेवटच्या ओव्हरला 25 दिले होते आता त्याच वसूल करायचे आहेत काय फाईट मैदानावरती रंगत असताना आकडा देखील मॅजिक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय 4 ओव्हर 44 धावा 4 गडी बाद झालेत प्रीतम संघाचे कोच आता त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा क्षण पाहताय मित्रांनो जर यंगस्टर क्रिकेट संघ सामना जिंकला तर भूषण भाई यांच्या वतीनं न्यू यंगस्टर जासी संघासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल क्या बात आहे 6 बॉल 25 धावांची गरज पोलार्ड परिस्थिती किती कठीण असली ना तरी हार मानू नका आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हेच यशाचं स्पष्टीकरण आणि रहस्य पहिलाच बॉल आंद्रे रसल बाहुबली के बैट से यस तुम्हारी छक्का फॉर्चुनर रेंज रोवर मर्सिडीज नहीं तो ये फरारी स्ट्रोक था इनका सीधा 5 किलो में आप 19 रनों की जरूरत ये 90 से भी खतरनाक दस्ता है मेरे ख्याल से जबरदस्त फलंदाजी आता 5 बॉल 19 धावांची गरज आपला आत्मविश्वास आपल्याला स्वतः उंचीवर नेऊ शकतो आणि कदाचित इथे आंध्र रसल तुम्ही पाहताय आता दबाव चॅलेंजर चिरले संघावरती अजून एक तडाखा वॉर स्टार्ट बिग स्ट्रोक वॉर स्ट्रॉंग वरून बॉल सीमा रेषा पार रस्सा कडक 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 अजून एक षटकार झाला तर भूषण भाई मात्र यांच्या वतीनं 24/24 आणि संदीप शेठ यांची शिवशंभो ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक धावा पाहिजे 4 बॉल 13 धावांची गरज आता शिट्ट्या टाळ्या वाजायला लागल्यात त्या जासी क्रिकेट संघाच्या बाबा अपयशाचे धक्केच तुम्हाला शिकवतात की संघर्ष सोपा नसतो आणि इथे पहिल्या 3 ओव्हर मध्ये वाटलं होतं की संघ मैदानाच्या बाहेर जाईल बॅकफुटला होता परंतु मागच्यासारखा तडफडत होता तो बाहुबली आंध्र रसल पुन्हा एकदा सज्ज तो दबाव 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 आता टाळ्यांचा कडकड कडकड कडाट 56 धावा झाल्यात माफ करा 57 झाल्यात आता 4 बॉल 12 धावांची गरज फक्त 2 षटकार मारायचे आहेत परंतु बोलणं सोपं करणं तितकं सोपं असेल का जर सामना न्यू यंगस्टर जासी संघाने जिंकला तर 5,000 रुपये बाकी भूषण यांच्या वतीनं फुल टॉस आलाय तिसरा देखील कदाचित आलाय जाईल सीमा रेषा पार अजून एक बेधक्का बेचक्का प्रीतम याच्या साखरपुड्याच्या अगोदरच तोपात देतो की काय या मैदानावरती शेवटचे 3 बॉल 6 धावांची गरज सामना रंगला मैदानावरती जासे विरुद्ध चिरले समोर किती अडथळे असले तरी तुमचे धैर्य सोडू नका
3 बॉल 6 धावेची गरज. ललकचा तिसरा षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आखरी टप्प्याचा बॉल. मॅच केले फिनिश. सामना जिंकला निरंजन जासई संघ. अभिनंदन. मला तर वाटतं दुःखद निधन झालं होतं आणि त्याच्यानंतर तो मैदानात आला आणि आल्यानंतर आईला खऱ्या तरी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या. या पट्ट्यासाठी लढला शेवटपर्यंत आणि मात्र इथे चिरले संघाला सामना गमावा लागलाय. नो डाऊट सामन्याचा सामनावीर माशासारखा तडपडत होता की कधी फलंदाज बाद होतोय आणि मी जातो मैदानावरती. जसा इंडियन प्रीमियर लीग मध्ये आंद्रे रसेलने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोबत ही खेळी केली होती. टीम साऊदीला एकाच ओव्हर मध्ये टीम साऊदीला त्याने 32 धावा ठोकल्या होत्या आणि तो सामना जिंकला होता. यावा आंध्र रसेल यावा. संदीप शेट यांच्या वतीनं 2000 रुपये कॅप्टन यावा. निरंजन जासी आपल्या संघासाठी 5000 रुपये भूषण यांच्या वतीनं आणि विशाल आपल्यासाठी 2424 स्कॅनर घेऊन यावं आणि त्याच्यानंतर बंटी यावा आपल्यासाठी देखील तेच पारितोषिक. आणि संदीप शेट यांच्या वतीनं आंध्र रसेलला 2000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकार आलेत. एवढे धावत आले संदीप शेट पहिल्यांदा आम्ही पाहिलं. या आता या. खतरनाक मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. खतरनाक सेरी खतरनाक. बंटी यावं थांबा आता एक एक देव. संदीप शेठ एवढे धावत आले तुम्ही देखील पहिल्यांदा भूषणने सांगितलं. काहीतरी उलटफेट मोरा पाहायला मिळाला. तर बंट्या आणि आंध्रे आणि कॅप्टन तिघच जण या. मोबाईल घेऊन या स्कॅनर घेऊन या सर्वांनी. आंध्र असेल पहिला तू ये बाबा तू येऊ या मॅचचा. आणि कॅप्टन आपण देखील यावं. कॅप्टन निरंजन जासी संघाचा कॅप्टन या. बघा रायडू किती खुश आहे मित्रांनो. जसे धावा झाल्या तो डायरेक्ट स्टेजवरून उतरला खाली आणि त्याच्यानंतर त्याला वाटतं की मॅच गेली की काय. खुश आहे. यावा आंध्र रसल. विशाल जबरदस्त फलंदाजी. विशालला पाहिल्यानंतर तो रसलच वाटतो. रसल मसल यावा. नार्दनाश आपण देऊया प्रथमतः भूषण आणि संदीप शिरांच्या शुभ हस्ते. बॅटिंग जोरदार टाळून जाऊ द्या पट्ट्यासाठी.